भारतीय संस्कृतीत कुत्र्याला विशेष स्थान आहे. भैरवाचं वाण, यमराजाचं दूत आणि घराचं रक्षण म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार कुत्रा फक्त पाळीव प्राणी नसून ऊर्जा ओळखणारा जीव आहे. कुत्रा घरात येणे शुभ की अशुभ? शुभ संकेत: भुकलेला कुत्रा घरात आला आणि शांत बसला, धन लाभ, पाहुणे येण्याचा योग. कुत्रा घरासमोर बसतो, नकारात्मक ऊर्जा रोखली जाते. कुत्रा आनंदात शेपूट हलवतो, घरातील वातावरण सकारात्मक आहे. अशुभ संकेत: कुत्रा वारंवार रडतो, संकट, आजार किंवा मृत्यूची छाया, विशेष रात्री. कुत्रा घराकडे येऊन जोरात भुकतो, नकारात्मक शक्ती किंवा वास्तुदोष. कुत्रा घरात येऊन अस्वस्थ होतो, जागा अशुद्ध किंवा ऊर्जा बिघडलेली. रात्री कुत्रा रडणे काय संकेत? वास्तु व शास्त्रानुसार रात्री 12 ते 3 दरम्यान कुत्रा रडला, अनिष्ट शक्तीचा उपस्थित. सतत रडणे घरात पितृदोष किंवा वास्तुदोष. उपाय: घराबाहेर दिवा लावा, हनुमान चालीसा किंवा महामृत्युंजय जप. कुत्र्याला मारू नका, हुसकू नका. घरात कुत्रा पाळणे वास्तुनियम. शुभ दिशा: कुत्रा ठेवण्याची जागा उत्तर पश्चिम, झोपण्याची जागा पूर्व किंवा उत्तर. टाळा: ईशान्य, उत्तर पूर्व. देवघरात कुत्रा जाणे. कुत्र्याचा रंग आणि वास्तू. तपकिरी सोनेरी कुत्रा समृद्धी, सुरक्षा. काळा कुत्रा नकारात्मक शक्ती दूर करतो. पांढरा कुत्रा मानसिक शांती. कुत्रा भुकणे काय अर्थ? कारण नसताना भुकतो, अनोळखी ऊर्जा. एखाद्या कोपऱ्याकडे बघून भुकतो, वास्तुदोष किंवा भूतबाधा. कुत्रा आणि पितृदोष संबंध. शास्त्रानुसार पितृदोष असलेल्या घरात कुत्रा अस्वस्थ होतो, सतत रडतो किंवा घर सोडतो. उपाय: अमावास्येला कुत्र्याला अन्न द्या, श्रद्धा आणि पितृपण करा. कुत्र्याला मारणे, हुसकावणे दुष्परिणाम. मोठा दोष मानला जातो. शनी दोष वाढतो, आयुष्यात अडथळे, मानसिक अस्थिरता. शक्य असल्यास अन्न पाणी द्या. कुत्र्यामुळे येणारे दोष दूर करण्याचा उपाय: दर शनिवारी कुत्र्याला भाकर, घरासमोर मीठ पाणी शिपडा, हनुमानजी किंवा भैरव पूजन. घर स्वच्छ, उजेडात ठेवा. कुत्रा हा संकटाचा संकेत देणारा रक्षक आहे. तो कधीही कारण नसताना वागत नाही. वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नसून हजारो वर्ष अनुभव आहे. घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी एक संकेत असतो. कुत्र्यासारखा जीव आपल्याला संकटापूर्वी इशारा देतो. संकेत समजून घेतला तर आयुष्य सुकर होतं. अशाच वास्तू, ज्योतिष आणि जीवन बदलणाऱ्या माहितीसाठी ॲस्ट्रो अभिराज वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.